नमस्कार, आपण पाहता यशवंत नगर न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. बस का आपल्या भागातील चीन भारत सीमेवर जो काही तणाव आहे त्याच्यातून काय कशा पद्धतीने तो जवान शहीद झाला आणि काय त्यांच्याबद्दलच्या भावना तुम्ही व्यक्त कराल? या सर्व परिसराला सैनिक सेवेची फार महत्त्वपूर्ण या पाटण तालुक्यामधला हा नाईक सचिन जाधव देवी सेवेसाठी सेनेमध्ये सामील झाला. त्याच्या कुटुंबाला ही परंपरा त्याचे वडीलही सैन्यामध्ये आणि अशा प्रकारे देश रक्षणाचं काम करत असताना जवान सचिन जाधव हा शहीद झालेला. आज या ठिकाणी त्याच्या गावामध्ये अंत्यसंस्कार होत असताना अलीकडच्या काळामध्ये देशावर सातत्यानं आक्रमण होत असताना हल्ला होत असताना या देशाचं रक्षण करणारी ही सर्व सैन्य दलातली मंडळी अतिशय सचोटीने चिकाटीने त्या ठिकाणी काम करतात. परंतु दुर्दैवानं त्यांचा या ठिकाणी सचिनचा मृत्यू झाला आहे. मी या जिल्ह्याच्या वतीनं त्याला या ठिकाणी आदरांजली सचिन जाधव यांना आदरांजली अर्पण. त्या सीमांचं रक्षण करण्याकरता सतत अहोरात्र डोळ्यात तेल घालून जागे आहेत. म्हणूनच कानाकोपऱ्यातल्या छोट्या गावातली माणसं, देशातली जनता सुरक्षित आहे. सैन्यातल्या जवानाचं बलिदान हे निश्चितपणानं व्यर्थ जाणार नाही आणि या वीर जवानांच्या शहीद होण्यामुळं आपण एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या परिवाराचं रक्षण करणं आता आमची जबाबदारी आहे. इथली आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याशी कालच बोलताना या परिवाराला समक्ष भेटून त्यांचं सांत्वन करण्याला सांगितलेलं आहे. मी हा अंत्यसंस्कार संपल्यानंतर त्यांच्या परिवाराचं भेटून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आणि मी स्वतःसुद्धा त्या परिवाराचं सांत्वन करणार आहे. सांत्वन तर करणारच आहे, परंतु ह्या कुटुंबाची जबाबदारी आता आमची आहे. सचिन जरी देशाच्या सीमेचं रक्षण करताना शहीद झाला असला तरी आम्ही त्याची उणीव त्यांच्या कुटुंबाला भासू देणार नाही. आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेच सदैव राहू.